आदरणीय किरणजी चौधरी साहेब आपल्याला बघायला मिळत आहेत. पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. खरं तर या स्पर्धेचे आयोजन करते म्हणून आपण बघितलंय आई एकविरा बेलवाडी ब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन होतं. माजी आमदार चषक 2025 असं नाव या स्पर्धेला देण्यात आलं होतं. प्रथम पारितोषिक होतं 20,000, द्वितीय पारितोषिक 12,000, तृतीय पारितोषिक 8,000, चतुर्थ पारितोषिक 6,000 आणि तृतीय पारितोषिक 8,000, 6,000 अशा प्रकारची ही पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच अतिशय चांगलं काम या ठिकाणी प्रत्येक टीमने केलं. प्रत्येक टीमचं ज्या सहभागी झालेल्या सर्व टीमचं आभार मानेन. ही स्पर्धा आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार पडली. चला सर्वांनी आता ज्या ज्या खुर्च्या मिळतील त्या खुर्च्यांवर बसून घ्या. विजेता आणि उपविजेता टीम समोर या. त्याच्यानंतर आपण रुपेची पागी यांना सुद्धा विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. गुरुनाथ गडगे साहेबांना विनंती असेल की भरपूर मेहनत आपण या स्पर्धेकरता करतायत. आपण सुद्धा या अतिथी कक्षामध्ये या. सकाळपासून मी बघितलंय, मागच्या कालच्या पासून मी या स्पर्धेला जॉईन झालोय. कालपासून मी बघितलंय. इथे आपण बघतायत गुरुनाथजी गडगे साहेबांच्या शुभ हस्ते रुपेश पागे यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. मायेची उब देणारी शॉल, पुष्पगुच्छ आणि ही मोमेंटो या स्पर्धेच्या आठवणीने सन्मान चिन्ह देऊन आपला स्वागत आणि सन्मान केला जातोय माझे आमदार चषक 2025 मध्ये. त्याच्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. शाल महेश यांना विनंती करतोय. महेश भोये यांना माझी विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करा. चौधरी साहेबांना सोबत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. वेलकम वेलकम वेलकम. चौधरी साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. मायेची उब देणारे शॉल, त्याचबरोबर आपण बघतायत या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि हा पुष्पगुच्छ देऊन आपलं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय. या सत्कार मूर्ती आहेत आपल्या ज्या उपस्थित झालेत. आई गावदेवी पाचरुका संपूर्ण टीम, आई गावदेवी पाचरुका संपूर्ण टीम या ठिकाणी समोर या. तुमच्या सहकार्यामुळे हे झालंय, नाहीतर हे शक्यच नव्हतं. आपण जो सहयोग दर्शवलाय मैत्रीपूर्ण भावनेने आपण मैदान उपलब्ध करून दिलंय, चांगला सपोर्ट केलाय. खास करून बबन नामकुडा, बाळाराम परेड, विनोद धोदडे, निलेश नामकुडा, दिलीप दळवी, रोहित, विशाल धोदडे, वैभव नामकुडा, अरुण सापटे, नितीन सापटे, प्रदीप धोदडे आणि इतर ग्रामस्थ सर्वांनाच विनंती करतोय आपण या ठिकाणी या. इथे आपला सन्मान होतोय. पाचरुका ऑल टीम, संपूर्ण टीम या. पाचरुका प्लीज या ना. तुम्ही जो सपोर्ट केलाय तो विसरला जाऊ शकत नाही. विनोद धोदडे साहेबांनी तर 2 चेंडूंचे बॉक्स सुद्धा दिलेत. हे सहकार्य त्यांनी केले. त्यांचा एकत्रित स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी निलेश भुईर त्या ठिकाणी येत आहे. त्याचबरोबर विकास जाधव यांना आपण बघतोय. गुरुनाथ गडगे साहेबांना आपण बघतोय. मॅनेजमेंट करायचं असेल तर सहकार्य लाभलं पाहिजे आणि सहकार्य लाभल्यामुळेच हा एकत्रित स्वागत आणि सन्मान होतोय या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचा.
हे तुम्ही बघू शकतायत स्वागत आणि सन्मान होतोय या सर्वांचाच. थँक्यू सो मच. असं सहकार्य भविष्यामध्ये सुद्धा तुमचं लागेल आणि तेव्हा सुद्धा आपण ते सहकार्य करावं हीच मनापासून इच्छा असेल. विनोदजी धोतडे साहेबांना काहीतरी बोलायचं आहे. थँक्यू सो मच. संदीपजी आपलं सुद्धा मनापासून आभार मानतो आम्ही. पुढे आता पुढील सत्कार मूर्ती सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान करूया. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला दूर दूर नेण्याचं काम ज्यांनी केलंय, कारण इथून बघितलं तर युट्यूब मुळेच आपल्या सर्व खेळाडूंचा विकास झालाय, तुमच्यावर प्रकाश पडलाय. आम्ही सुद्धा साता समुद्रा पलीकडे जात असतोय, तिथे सुद्धा दूरवरून मग ते ऑस्ट्रेलियावरून सुद्धा कॉल्स येत असतात, लंडन मधून सुद्धा कॉल्स येत असतात. आणि हे जे काही शक्य झालंय ते युट्यूब वाहिनीमुळेच. त्यामुळेच मी सन्मानित करण्याकरता या ठिकाणी बोलवतोय. सन्मानित करण्याकरता किंग ब्रदर्स लाईव्ह क्रिएशन गणेशपुरीचे प्रोप्रायटर गोवर्धनजी भोईर यांना माझी विनंती असेल, प्लीज आपण पुढे या. जयजी कांबडी, सुनीलजी पुजारी, सर्व टीम या ठिकाणी सज्ज आहेत, ज्यांच्यामुळेच हे सर्व शक्य आहे. गोवर्धनजी भोईर हे माजी सरपंच गणेशपुरी गावचे आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता आकाश जाधव आणि महेश भोये यांना विनंती करतोय, हा सन्मान करा या युट्यूब वाहिनीचा. युट्यूब वाहिनी आवडली की नाही जरा मोठ्याने बोला. थँक्यू सो मच. खूप चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी, चांगला दर्जा आणि खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम या युट्यूब वाहिनीने केलंय असं मला वाटतंय. सो त्यांचा एकत्रित सन्मान होतोय. किंग ब्रदर्स लाईव्ह क्रिएशन चे प्रोप्रायटर गोवर्धनजी भोईर यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातो, त्यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय त्याच्यानंतर आपण डीजे मास्टर डीजे कल्पेश आणि डीजे अंकित, डीजे कल्पेश आणि डीजे अंकित आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी आतापर्यंत घेतली आहे. चांगली साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळाली, चांगली क्लिअरिटी ज्यांच्याकडून पाहायला मिळाली. आवाज जो आमचा युट्यूब वाहिनीवर पोहोचतोय ह्या करता मेहनत घेणाऱ्या ह्या दोन व्यक्ती आहेत, डीजे अंकित आणि डीजे कल्पेश यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. संजयजी किरकिरा यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण करतोय. त्याच्यानंतर मंडप डेकोरेटर्स, जे सजावट आपण बघतायत मैदानाची आणि या स्टेजची, मिस्टर राजन साहेबांना विनंती करतो की आपण या स्टेजच्या समोर या. मंडप डेकोरेटर्स ज्यांनी चांगल्या मंडपची व्यवस्था केली, डीजेचा सन्मान केलाय, त्याच्यानंतर आपण सन्मान करतोय मंडप डेकोरेटर्स यांचा, ज्यांनी चांगलं काम ह्या स्पर्धेसाठी केलंय. 5 दिवस जी सजावट आपण बघतो ती सजावट त्यांच्याकडून झालेली आहे. मला वाटतं ते या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. आमचे ऑफिशियल जे पंच होते त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतोय. आमचे गुणलेखक बाळा पाटील आपण सुद्धा खूप चांगले सहकार्याला आपल्या, परंतु आपण कमिटीचे मेंबर आहात
आणि अर्थातच चांगलं काम या ठिकाणी केलंय, त्याबद्दल आपलं सर्वांचाच आभार. पंच म्हणून कामगिरी करणारे आपण बघितलेत आकाश गुरु किरकिरा, विशाल धोदडे, निलेश नामकुडा यांचा मनापासून आभार असेल. खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेलं आहे. थँक्यू. लेखाजोखा आमच्यापर्यंत आलेले आहेत. तो लेखाजोखा देण्यापूर्वी आपले वरिष्ठ मंडळी आहेत, त्या प्रतिक्रिया स्पर्धेबद्दल आपण जाणून घेऊया का? इथे मंडळाचे खजिनदार आहेत, त्यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करूया. रुपेश पागे आमच्या सोबत आहेत. रुपेशजी, भरपूर इम्प्रुव्हमेंट झालेत असं मला वाटतंय. आज वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण खजिनदारची मोठी भूमिका अदा करतायत, परंतु मी अनेक असोसिएशन बघितल्यात, त्यामध्ये जितक्या सुधारणा नाही तितक्या सुधारणा तुमच्या असोसिएशन मध्ये बघायला मिळत आहेत. वेळेवर संघ दाखल होत असतात, डिसिप्लिन, कुठलाच खेळाडू कोणालाच उलट बोलत नाही, उद्धट बोलत नाही, जे काही निर्णय आहेत ते निर्णय मान्य करत असतात. याबद्दल आपण काय वक्तव्य करा? सर, याच्यासाठी जी आमची कमिटी आहे, तसेच गुरुजी असणार आमचे साहेबांचे, प्रकाश जाधव, अविनाश एरेंडे उपाध्यक्ष, परत शरद गवारी, जिगर दांडेकर, जी पण आमची संपूर्ण कमिटी आहे ती सर म्हणजे सर्वांची एकी आहे. जे पण निर्णय काय असणार ते सर्व मिळून निर्णय घेतात. त्याच्यामुळे सर्व जे पण आमच्या असोसिएशन टीम आहेत सर्व त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की पहिला कसं सर्व व्हायचं, इतर समाजात भरपूर मॅच चालायच्या आणि आता जास्त आपल्या समाजाला पुराणा कुठे खेळायला भेटत नव्हतं आणि आता असं झालंय की आपल्या समाजापुराण जास्त मॅच खेळायला भेटतात. यासाठी आमची कमिटी आहे ती पूर्ण सर भक्कम आहे. क्या बात आहे, कमिटी भक्कम आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रुपेश पागी साहेबांकरता. डिसिप्लिन तर आहेत आणि खूपच चांगलं वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केलं. अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर आहेत, त्यांना सुद्धा विनंती करेन की आपली इच्छा असेल तर आपण सुद्धा 2 शब्द या स्पर्धेबद्दल व्यक्त करावं. मी आदरणीय सन्मान्य बबन नामकुडे साहेबांपर्यंत पोहोचतोय. बबन नामकुडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल आणि 5 दिवसीय स्पर्धा तुम्ही पाहत आहात, या स्पर्धेबद्दल आपला काय अनुभव आला आणि काय सल्ला द्याल आपल्या खेळाडूंना? या स्पर्धेबद्दल 5 दिवसाच्या काळामध्ये एवढी यशस्वी रीतीने, चांगल्या रीतीने या स्पर्धा पार पाडल्या, त्याच्याबद्दल ह्या सर्व मुलांचं आई एकविरा ग्रुप बेलवाडी ब आमदार चषक राजेशजी पाटील यांच्यामधून भरवण्यात आला. आणि हे खेळण्याची मला एवढं आवडलं मुलांचं की इथे त्यांचं नियोजन आयोजन व्यवस्थित पद्धतीने 5 दिवसाच्या कालामध्ये केलं. ते सर्वात मोठं मला एक बघायला भेटलं. कुठला वाद विवाद न होताना यशस्वी रीतीने त्यांनी हा कार्यक्रम आज 5 दिवसाच्या काळात पार पाडला. त्याच्याबद्दल मला एक फार रुपेशजी पागी साहेबांनी जो कमिटी केली चांगली केली आणि त्यांची कमिटीची भक्कम आहे. त्यांच्या कमिटीच्या पलीकडे जाऊन कुठलाच एखादा संघ विरोधात काम करत नाही, ते चांगले त्यांच्या पद्धतीने ते होतंय. एवढंच मला असं बोलायचं आहे. धन्यवाद. बबन साहेबांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या. आणखीन मला असं वाटतं की अनंत वर्टा साहेब सुद्धा काय बोलू इच्छितोय. ग्रामपंचायत सदस्य आहेत. आलेल्या आमच्या मान्यवरांपैकी विनंती करेन मी आमच्या पाहुण्यांना, त्या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत स्पर्धेकरता. चला, थँक्यू सो मच. बक्षीस वितरण समारंभाकडे आपण वळतोय. खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये झालाय. थोडसे माहिती आमच्या हातामध्ये येण्याआधी आपण स्पर्धेकरता सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा उल्लेख करूया. पुन्हा एकदा हा उल्लेख होऊन जाऊ द्या. या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाची ट्रॉफी रोहिदाजी वजे साहेबांकडून आले. कोपर गावातून ही व्यक्ती बिलॉंग करते, चांगले उद्योजक आहेत. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी दीपक पाक्तेकर साहेबांनी या स्पर्धेकरता दिले. चांदीप येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. तृतीय ट्रॉफी
जयजी कासार भाताणे गावातून येणाऱ्या व्यक्तीने दानशूरपणा दाखवलाय. चतुर्थ ट्रॉफी रणजितजी तरे साहेबांनी या स्पर्धेकरता दिलेली आहे. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आई एकविरा ग्रुप बेलवाडी यांनीच म्हणजेच आयोजकांनी या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज स्वर्गीय मीनाबाई दोदडे पाचरुका गावातील त्या महिला भगिनी होत्या, आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरता त्यांच्या कुटुंबियांनी ही उत्कृष्ट फलंदाज म्हणून ट्रॉफी दिली. 2 बॉक्स चेंडूची गरज असताना विनोद दोदडे पाचरुका गावातून ते येत आहेत, परंतु आज त्यांना आपण बघितलंय चांगला स्वयंमी व्यक्ती आहे, त्याने सुद्धा चेंडूची व्यवस्था केली. शांतारामजी पाटील बेळवाडी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, त्याने सुद्धा चेंडूची व्यवस्था केली. कल्पेजी कापरे पेलार जाबरपाडा यांचं सुद्धा कौतुक करेन, त्याने सुद्धा चेंडू पुरवले त्या स्पर्धेकरता. कल्पेजी पाटील बेलवाडी यांच्याकडून सुद्धा चेंडूची व्यवस्था झाली. अजय किरकिरा यांनी सुद्धा बॉक्स चेंडूचे पुरवलेत. आणि त्यानंतर भाताणे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय मंगळ भोये साहेबांनी सुद्धा चेंडूची व्यवस्था केलेत. पिण्याच्या पाण्याची सोय आपण बघितले आदरणीय योगेशजी पाटील ज्यांनी 5 दिवस स्वादिष्ट भोजन सुद्धा बनवलंय. त्याचबरोबर पाण्याच्या बॉटल्स आणि 2100 रुपयाची देणगी बेस्वार ॲक्वाचे पटेल यांनी या स्पर्धेकरता केलं. आणि गुरुनाथ गडगे साहेबांचं विशेष कौतुक असेल, हे जे मैदान उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका आहे, त्याने सुद्धा खूप चांगलं काम या स्पर्धेसाठी केलेलं आहे. त्यांचा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतोय. ही जी स्पर्धा ज्यांच्या नावाने होते ती माजी आमदार राजेश पाटील बोईसर विधानसभा माजी आमदार राजेश पाटील साहेबांनी या स्पर्धेकरता 30,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केले. द्वितीय पारितोषिक आदरणीय हितेशजी बाडगा साहेब नवसीचे आहेत, परंतु भाताणे ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत, त्यांनी या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य केले. द्वितीय पारितोषिक आदरणीय संदीप रघुनाथ पाटील भाताणे गावचे पोलीस पाटील व आमदार साहेबांचे छोटे बंधू यांनी तृतीय पारितोषिक या स्पर्धेकरता दिले, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. आज मला वाटते इथे उपस्थित राहणार होते परंतु ते या ठिकाणी आले नाहीत. चतुर्थ पारितोषिक विनू शेठ बेलवाडी यांनी या स्पर्धेकरता दिले. 5वे पारितोषिक जे आहे ते महेशजी पाटील शिरसाड येथील दानशूर व्यक्तिमत्व, त्यांनी या स्पर्धेकरता दिले. संदीपजी पाटील शिरसाड यांनी 2000 रुपयाची देणगी दिलेली आहे. 2500 रुपये सुनीलजी पाटील शिरसाड यांच्याकडून या स्पर्धेकरता प्राप्त झालेत. 500 रुपये किशोरजी पाटील बेलवाडी यांच्याकडून या स्पर्धेकरता मिळालेत. उत्कृष्ट गोलंदाज महेश भोये बेलवाडी यांच्याकडून ही ट्रॉफी प्राप्त झालेत. नामदेव आकलेकर ज्यांचा आपण स्वागत आणि सन्मान केला, त्याने सुद्धा या स्पर्धेकरता 500 रुपयाची देणगी दिले. कुमार निखिल पाटील यांच्याकडून 5000 रुपयाची देणगी या स्पर्धेकरता आल्यात. भालिवली येथील ते प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. मनोज पाटील खेळाडूंचं मनोबळ वाढवण्याचं काम कालच्या दिवसात सुद्धा केलं आणि या स्पर्धेकरता 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी केलं. नितीनजी बरप पेलार 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. अनंत बर्टा पाचरुका गावातील व्यक्तिमत्व आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत भाताणे ग्रामपंचायतीचे, त्यांनी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलं. यस नो डाऊट आदरणीय सन्माननीय प्रणयजी कासार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्याकडून 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य दिलेलं आहे. चुकून जर आमच्याकडून कोणाची नावं राहून गेली असतील तर आम्ही त्यांची मनापासून क्षमा मागतोय, परंतु मागच्या 5 दिवसांमध्ये आम्ही हा उल्लेख सर्वांचा केला ज्याने ज्याने आम्हाला हातभार लावलाय. चला आता मला वाटतं सर्वच काढून जाण्याची घाई झालेत. खुर्च्या खाली आहेत बघा ना, खुर्च्या खाली आहेत, खुर्च्यांवर बसून घ्या. खुर्चीसाठी किती मोठं राजकारण होतं तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ठाऊक आहे. खुर्च्यांवर बसा ना. पाहुणे मंडळींना विनंती करेन की बसून घ्या आपण, लगेच आता जास्त वेळ लागणार नाही. थँक्यू सो मच चौधरी साहेब, तुमच्या टीमचं मी कौतुक करतो. आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन उपस्थिती दर्शवली, मनापासून आभार आपलं. चला आता घ्यायचं का? मला वाटतं रुपेश पागे आणि त्यांच्या टीमला बक्षीस नको पाहिजे. या पुढे या. आई गावदेवी पालिवली टीम ते सुद्धा आहेत. खूप दुःख झालं असेल त्यांना. हे दुःख असं की
चेसिंग करते वेळी ते 21 धावा ज्या झाल्या नाही सकाळपासून खूप मेहनत घेतली त्याने, त्यांचं कौतुक यासाठी करा की सकाळपासून घेतलेली मेहनत ते खेळाडू बिचारे थकले सुद्धा असेल आणि त्यांच्याकरता जरा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. आई गावदेवी स्पोर्ट्स पालिवली टीम करता या जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. आजच्या दिवसात ते आलेत, आजच्या दिवसात त्यांनी सांगितलं, आजच्या दिवसात त्यांनी केलं. तर आता बक्षीस वितरण समारंभ करतोय आपण. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्ररक्षकांनी अफलातून असे 4 शेल्ड टिपलेत हा खेळाडू आहे. मला वाटतं कुठल्या टीमला अपेक्षा नाही की आमच्या टीम मधून एखादा खेळाडू पुढे येईल. कोण असेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? गणेशने किती घेतलेत सांगा? कॅच इकडे आवाज येऊ द्या. भाटाने गाव तुमच्याकडून आवाज येऊ द्या. अक्षय पागी नाव कोणी घेतलं? उभे राहा. कोण कोणाकडे वाटतं की अक्षय पागी आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक? क्या बात है. प्रतिस्पर्धी संघाचे आहेत परंतु प्रेम आहे एकमेकांचं. प्रत्येक खेळाडूंवर प्रेम आहे. त्यामुळेच या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अक्षय पागी गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा टीमचा हा खेळाडू आहे. आपल्यातून झेल टिपलं त्या स्पर्धेमध्ये आणि त्याच्याकरता शूज आहेत. क्या बात आहे. शूज फाटले नाही ना? शूज ओके आहेत? ओके. मी विनंती करतोय कल्पेश खापरे साहेबांना आपला शुभ हस्ते त्याचा आपण यथोचित सन्मान करावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून असलेली ट्रॉफी आणि त्याचबरोबर शूज देऊन त्याला आपण सन्मानित करा. अतिशय चांगला खेळ त्याने केला. शूज जर झाले नाही तर परत कमिटीकडे आणून द्या. कॉंग्रॅच्युलेशन अक्षय पागी ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्यानंतर आणि लक्षात घ्या ही बक्षीस सुपर 5 मधूनच काढलेत. परत उद्या कोणाला वाईट वाटू नये. आणि ही असोसिएशन जे आहे ते तुमचं हितर्थ आहे, कुणाचं नुकसान होणार नाही याकडे लक्ष आहे वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं. आता उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेमध्ये त्याची कामगिरी बघा. 4 मॅच खेळत असताना 6 विकेट घेतलेल्या आहेत आणि इकॉनॉमी त्याचा खूप कमी होता. तुमच्या लक्षात एखादा आहे का खेळाडू बेस्ट बॉलर? क्या बात आहे. आणखीन बक्षीस आलेत. पाचुरका टीमने आणलं वाटतं. तरेपाडा 11 तरेपाडा. क्या बात आहे. उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे? हु इज बेस्ट बॉलर? एक तरी नाव सांगा. तो आहे शिवणसाई टीमचा की आई गावदेवी भालिवली टीमचा. भालिवली तर संघच नाही, पालिवली आहे. पालिवली टीमचा आहे का? सांगा ना लवकर. उत्कृष्ट गोलंदाज कोण आहे? ज्या खेळाडूने 4 मॅच मध्ये 6 विकेट्स घेतलेत, महत्वाची गोलंदाजी केली, हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून हा खेळाडू आहे आई गावदेवी मातेरापाडा टीमचा. आता तरी ओळखा. हर्षद गवारी इज द बेस्ट बॉलर. भाऊ आहे या. अक्षय गोवारी या ठिकाणी आहेत. भावाला मिळतोय आणि म्हणूनच आता मी विनंती करतो हे पारितोषिक देण्याकरता. बबन नामकुडा साहेबांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ही ट्रॉफी प्रदान करूया. 6 विकेट्स घेतलेत. चांगली
विकेट 6 विकेट्स आहेत 4 मॅच मध्ये. लेखा जो का आमच्यापर्यंत आलेला आहे त्यानुसार ही माहिती आमच्यापर्यंत आलेत. अक्षय मातेरापाडा टीमचा खेळाडू ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. त्याच्यानंतर आपण बघतोय पुढे जाणार आहोत आपण बेस्ट बॅटर. बेस्ट बॅटर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सांगा ना, नाव सांगा ना. शिमनसे टीम, पालिवली टीम, आई गावदेवी भातानेपाडा टीम, भातानेपाडा टीम, राऊतपाडा, उत्कृष्ट फलंदाज. एक 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 नाव समोर येऊ द्या ना. सहा मॅच मध्ये बनवल्या ज्यांनी 84 धावा, एक अर्धशतक, क्षेत्ररक्षण करताना 2 झेल सुद्धा टिपलेत. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अर्धशतकासहित चांगली खेळी करणारा तो खेळाडू आहे जगदंबा स्पोर्ट शिवणसाई टीमचा प्रमोद जाधव इज द बेस्ट बॅटर. मी दगडू शांताराम दुधडे साहेबांना विनंती करतोय उत्कृष्ट फलंदाज म्हणून हे ट्रॉफी या खेळाडूला आपण द्यायचे आहे. प्रमोद आमच्या सोबत जुडले जातील. थँक्यू. प्रमोद कुठल्या खेळाडूला फॉलो करतायत, म्हणजे कुठल्या खेळाडूला बघून चांगलं बॅटिंग करतायत? 84 धावा 6 मॅच मध्ये बनवल्या, 2 कॅच सुद्धा पकडल्यात. टीमचा कसा सपोर्ट मिळतोय, परंतु तुमचा आयकॉन कोण आहे, आयडल कोण आहे ज्याच्याकडून तुम्ही शिकताय? आमच्या आता आयकॉन बिकॉन कोण नाही. आमच्या मर्जीवर आम्ही खेळतो आणि आम्ही सगळे टीम साठी चांगलाच बघतो आणि चांगलाच क्षेत्ररक्षणासाठी पण चांगलाच बघतो आणि खेळतो. वाटलं होतं की उत्कृष्ट फलंदाज म्हणून ट्रॉफी तुम्हालाच मिळेल? माझ्या तर अपेक्षा नव्हती, पण मला भेटेल असं आम्ही ते सोडून दिलं सगळ्यांसाठी. क्या बात आहे, सोडून दिलेलं होतं, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत हार कधीच मानू नका. हा ठरलाय बेस्ट बॅटर. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर आता ज्या काही ट्रॉफीज आलेत संपूर्ण टीम या ठिकाणी आम्ही एकामागून एक बोलवतोय. क्रमांक 5 ट्रॉफी आणि रोख रक्कम 6000 संघ आहे वाघोबा प्रसन्न राऊतपाडा. राऊतपाडा टीम, संपूर्ण टीम इथे समोर या. मी विनंती करतोय मंगलजी भोये ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आणि रोख रक्कम 6000. तर क्रिकेटमध्ये आज वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्या प्रकारे त्यांचा खेळ झालाय, खूप चांगला खेळ त्यांनी या ठिकाणी खेळलाय. ही आकर्षक ट्रॉफी आहे. वेल डन, वेल प्लेड. सध्या कर्णधारांची सुद्धा तशी स्थिती नसेल, त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया जाणून घेत नाही आणि लगेचच त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. मंगलजी भोये मातानी ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान होतोय. थँक्यू सो मच. वेल प्लेड. कारण 5 दिवसांमधून सुपर 5 मध्ये पोहोचणं हा प्रवास आपण या ठिकाणी अगदी चांगल्या पद्धतीने केलाय. सो आपलं या ठिकाणी अभिनंदन. पुढे आपण वळतोय क्रमांक 4 ची ट्रॉफी
सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारा हा संघ आहे. खूप चांगली कामगिरी, परंतु आजच्या दिवसात काहीतरी गणित चुकलं या टीमचं आणि हा चतुर क्रमांकाची ट्रॉफी जाते. मी विनंती करतोय निलेश नामकुडा, विशाल धोदडी यांना आपण या ठिकाणी अतिथी कक्षाच्या समोर या. मी आता या अतिथी कक्षामध्ये ट्रॉफी आमंत्रित देण्यासाठी आमंत्रित करतोय निलेश नामकुडा, विशाल धोदडे यांना. प्लीज या. संदीप धोदडे साहेब आपण सुद्धा या. धोदडे साहेब तुम्ही सुद्धा या. संदीपजी सापटे साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा पुढे या, वरती या. दिलीप दळवी, सर्वच नावं आहेत, सर्वांनी चांगलं काम केलं. ही ट्रॉफी जाते आई गाव देवी भातेरपाडा टीमला. ऑल टीम्स सर्वांनी इथे या. रोख रक्कम 6,000 आणि आकर्षक अशी माजी आमदार चषक ट्रॉफी. What a performance! आई गाव देवी माते की. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी जाते आई गाव देवी मातेरपाडा टीमला. परफॉर्मन्स खूप चांगला पोहोचलाय त्यांचा. सुपर 5 मध्ये ते आलेत. प्रत्येक दिवशी 12 टीम होत्या, फक्त आजच्या दिवसच 10 टीम्स आपण बघितल्या आणि त्यामधून इतकं पोहोचणं ते कठीण आहे आणि ते काम त्यांनी केलंय. आता पुढे आपण वळतो. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी वितरित करण्याकरता मंचावर मी आमंत्रित करतोय अनंता वरटा साहेबांना आणि योगेश पाटील. अनंता वरटा आणि योगेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जातोय. आज सर्वांचीच मनं जिंकली, परंतु अंतिम जो सामना होता सेमीफायनलचा, त्या सेमीफायनल मध्ये कुठेतरी त्यांचं गणित चुकलंय. दूरवरून हा प्रवास करून इथपर्यंत आलेला संघ आहे आई गाव देवी स्पोर्ट्स पाहिली. बघा टाळ्या वाजलेत. याचं कारण असं आहे की सकाळपासून केलेला त्यांचा परफॉर्मन्स कुठेतरी पराभवाची धूळ चारली गेली असली तरी क्रिकेट चांगल्या प्रकारे पार पाडलं. आणि अनंत वरटा साहेब सोबतच आपण बघतायत योगेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आई गावदेवी पालवली टीमचा स्वागत आणि सन्मान होतोय. गावदेवी माते की. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण बघतोय. त्याच्यानंतर आता द्वितीय क्रमांक वितरित करण्याकरता बबलू पाटील त्याने आलं तरी त्याचनंतर अतिथी कक्षामध्ये विराजमान असलेले आणि खास करून एक नाव आमच्या समोर येत आहे. पडद्याच्या बाहेरचे कलाकार आहेत गुरुनाथ गडगे साहेब. सलाम असेल तुमच्या कामगिरीला, कारण तुम्ही बघतो मी कालपासून की स्वतः पुढे जात नाही, दुसऱ्याला पुढे करताय. काम खूप चांगलं आहे. आणि हे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जाते आई जगदंबा स्पोर्ट शिवणसाई खाजूमाळा टीमला. रोख रक्कम 12,000 आणि आकर्षक अशी माजी आमदार चषक 2025 ही ट्रॉफी
कॉंग्रॅच्युलेशन शिवनस टीम. छत्रपती शिवाजी महाराज की. काय चांगला परफॉर्मन्स राहिला प्रत्येक टीमचा. या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स देण्याचं काम त्यांच्या टीमने केलेलं आहे. धन्यवाद सर. 2 दिवस वेळात वेळ काढून आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याच्या समालोचनाच्या माध्यमातून तुम्ही गोईंग गोईंग हा शब्द ऐकला असेल, ऐकला ना? त्या सरांचा सुद्धा मी इथे सत्कार करतोय, तर आमंत्रण करतोय. संपूर्ण टीमला जे आयोजक होते त्यांना संपूर्ण मी त्यांना की या सरांचा तुम्ही सुद्धा आपण सुद्धा सत्कार समारंभ आपण पार पाडायचा आहे. तर गुरु गडगे, विजय, संजय किरकिरे असेल, निलेश डगला असेल, विकास, योगेश पाटील असेल, महेश, नितेश, दशरथ मेरे, कुणाल या सर्वांना विनंती करेन की ती वेळात वेळ काढून सरांनी आपल्याला खूप सुंदर समालोचन ऐकवलं. त्यांचं सुद्धा आपण या आयोजकाच्या माध्यमातून सत्कार करणार आहोत. तर सरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत, कारण का खूप सुंदर असं समालोचन आपल्याला 2 दिवस लाभलं आणि गोईंग गोईंग हा शब्द सुद्धा आपल्याला ऐकायला भेटला. तर त्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करतोय. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. टाळ्या झाल्याच पाहिजेत मित्रांनो, कारण का खूप सुंदर असं समालोचन आपल्याला लाभलं. धन्यवाद सर, वेळात वेळ काढून आम्हाला 2 दिवस दिल्याबद्दल खूप खूप आभार आहे. थँक्यू सो मच. निलेश भोईर आणि त्यांच्या टीमचा आभार मानतोय. आदेश पाटील यांचा आभार मानतोय. अक्षयजी साटम यांचा सुद्धा आभार मानतोय. आता लगेचच आपण वळणार आहोत ते म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज. मला वाटतं कॅन्सल केलं असं माझ्या कानावर पडलं. मॅन ऑफ द सिरीज ठेवलाय आहे का? कॅन्सल केलं. पुन्हा आता माहिती मिळते की मॅन ऑफ द सिरीज आपल्याला द्यावंच लागेल. मॅन ऑफ द सिरीज सर्वांच्या हाताच्या घड्या झालं. राऊत पर टीम तुमच्याकडून कोणी आहे का? काय नाव? रुपेश तुमच्याकडून, महेश तुमच्याकडून? नाही नाही, त्यांना विश्वास नाही. शिवनसे टीम तिथे पहिलाच गेलं फोटो सेशन करता. मॅन ऑफ द सिरीज बाकी आहे. तुमच्या टीमचं नाव आहे नाही? मातेरापाडा ते पुढेच गेलं. आई गावदेवी स्पोर्ट्स पाहिली तो खेळाडू आहे. मातेरापाडा टीमचा नाही, त्यांना पण विश्वास नाही. कामगिरी बघा, स्पर्धेमध्ये कामगिरी बघा. या स्पर्धेमध्ये बनवल्या त्या खेळाडूने 98 धावा 4 मॅच मध्ये. तुमच्यापैकी कोणी बनवल्यात का? गोलंदाजी करताना 5 गडी बाद केलेत आणि 2 उत्कृष्ट षटक टिपलेत. ज्याने या स्पर्धेमध्ये किती मजा. तो खेळाडू संजय काखेड इज द मॅन ऑफ द सिरीज. क्या बात है. उचलून आणलं त्याला. आदरणीय निलेश भोईर आणि बालकृष्ण पाटील या ठिकाणी यांच्या शुभ मॅन ऑफ द सिरीज. खूप चांगला परफॉर्मन्स आपल्या टीम करता. राऊतपाडा टीमचे आज डावपेच सगळे चुकले गेले, परंतु मॅन ऑफ द सिरीज त्यांच्या हॅलो टाळ्या तर वाजवा. क्या बात है. संजय खास करून मॅन ऑफ द सिरीज मिळतं. यंदाच्या हंगामामध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळाला होता का? नाही. इथे वाटलं होतं की तुझंच नाव असेल. कोणीतरी सांगून तिथे येऊन सांगितलं का तुझंच नाव आहे असं? सांगितलं तर नाही, पण थोडा विश्वास होता की माझं नाव असेल. आज तुमच्या टीमच्या चुका सांगा ना, कारण आज तुमच्या टीमने कोणत्या चुका केल्या? तुमच्याकडून काय चुका झाल्या? हो, खूप चुका झाल्या आमच्या टीम कडून, माझ्याकडून पण. जेव्हा माझी विकेट पडली अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण की जे मॅचला माझा परफॉर्मन्स पाहिजे होता त्या मॅचला मी देऊ नाही शकलो.
आणि माझ्यानंतर आमचे जे फिल्डर आहेत बॅट्समॅन आहेत त्यांनी पण लाईन लावली. क्या बात आहे. खरं तर क्रिकेट खेळताना बॅटिंग करताना तुम्ही कोणाला समोर ठेवता? कोणाकडून टेनिस क्रिकेटच्या मॅचेस मधून बॅटिंग करायला तुम्ही शिकलात? असा कोणता खेळाडू आहेत? कारण बरेच खेळाडू बऱ्याच कडून मार्गदर्शन करत असतात. हो, आम्हाला तर दिनेश बरफ हे सतत मार्गदर्शन देत असतात आणि प्रत्येक मॅच मध्ये आमच्या वेळेला हजर असतात ते कुठे पण. घरी जाऊन आता ही ट्रॉफी पहिल्यांदा कुणाला दाखवाल? आईला. लग्न झालंय की नाही? हो, झाले. क्या बात आहे. मान पहिला आईला, मान पहिला आईला, नंतर आपल्या बाईला. क्या बात आहे. तिला पण मान. कारण की आई बोलते की खेळून काय भेटतंय तुम्हाला. कॉंग्रॅच्युलेशन. हो, धन्यवाद. ओहो, मॅन ऑफ द सिरीज मिस्टर संजय इज द मॅन ऑफ द सिरीज. व्हॉट परफॉर्मन्स. त्याच्यानंतर आता चला, आता मला वाटतं सांगायची गरज नाही. पहिला क्रमांक दगदग दगदग सुरू होती सेमीफायनलच्या त्या मॅच मध्ये. रुपेश पागी आणि त्याची टीमची 6 मध्ये 4 पाहिजे होते. त्याच्यानंतर फायनल मॅच मध्ये तेवढा दबाव नव्हता असं वाटतंय मला. मेगा फायनल आणि या माजी आमदार चषकावर नाव कोरणारा संघ आहे एकमेव संघ गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा 5117. सर्व टीम, संपूर्ण टीम या स्टेजवर या. मी गुरु गडगे साहेबांना सुद्धा विनंती करतोय आपण पुढे या. नेहमीच सर्वांना सुद्धा पुढे करतोय. स्वतः मान सन्मान घेत नाही आपण सुद्धा या मुख्याच्या शरणाला पुढे या. योगेश पाटील, संपूर्ण मान्यवर ग्रामपंचायतचे सदस्य बबन नामपुडा साहेब, त्याच्यानंतर अनंत वलटा साहेब, संपूर्ण जे मान्यवर टीम आहेत, मंगळ भोळे साहेब, आपण सुद्धा सर्वांनीच पुढे या. मला वाटतं इथे पुढे यायचं का? कॅमेरामॅनला तिथे. ओके, चला. मला असं वाटतं की डीजे ब्रो हे गीत जरा वाजू द्या ना असेल तर. चॅम्पियन मुंबई इंडियन्स वाले आमचा नाद चॅम्पियनचं गीत वाजलंय. करायचा वाटेला जायचं नाही. हम चॅम्पियन हे चॅम्पियन मुंबई इंडियन्स वाले. नीता अंबानी मॅडम की सबसे कई बार जीती है. मेगा फायनलचा मॅच आणि माजी आमदार नाव कोरलंय. बघतायत आपण आई गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा 5117 जल्लोष होतोय. दिमागदार ही ट्रॉफी प्रदान करताना तर आपण बघतायत कॅमेरामध्ये ही संपूर्ण छायाचित्र कैद केली जातं. सर्व प्रेक्षक राजांचा आम्ही मनापासून आभार मानतो. आमचे ज्या दानशूर व्यक्ती होते, आमच्या आश्रयदाते होते, त्यांनी जे आम्हाला सपोर्ट केलंय, जो सहकार्य केलं त्यांचा आभार मानतोय. पाचरुका गावातील ज्या वरिष्ठ मंडळी, मैदान उपलब्ध करून देणारी जी दानशूर व्यक्ती होत्या, साप्ते कंपनी होती, नामकुडा कंपनी होती, दोदळे कंपनी होती, ज्यांनी सपोर्ट केलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये राहणारे आमचे सर्व व्यक्तिमत्व, आमचे डीजे ऑपरेटर डीजे कल्पेश आणि त्यांच्या टीमचं विशेष कौतुक असेल, डीजे अंकितचं कौतुक असेल. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला त्या सर्वांचाच आम्ही आभार मानतोय. आमचे स्कोरर, आमचे पंच आणि विशेष आभार असेल आमच्या युट्यूब वाहिनीचं. त्यांनी या स्पर्धेचं अतिशय चांगलं आणि थेट प्रेक्षेपण केलंय. आपण बघताय किंग्स ब्रदर्स लाईव्ह क्रिएशन गणेशपुरी, आदरणीय गोवर्धनजी भोईर, जयजी कांबडी, सुनीलजी पुजारी या सर्वांचाच आम्ही आभार मानतोय. आणि आजचा हा बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम संपलाय असा आम्ही जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.